हे धक्कादायक आहे. भारत जगाची मधुमेहाची राजधानी बनला आहे. 75 दशलक्षाहून अधिक लोक त्याच्याशी झुंजत आहे. पण सत्य आहे कोणीही सांगत नाही. हे सत्य साखरेपासून सुरू झाले नव्हते. त्याची सुरुवात वसाहतवादापासून चालू झालेली. ब्रिटिश राजवटीत भारताची आहार आणि शेती रिइंजिनियर करण्यात आली. आपले प्राचीन धान्य ज्वारी, बाजरी, पॉलिश केलेल्या तांदूळ आणि गहूने बदलले. स्वस्त साखर आणि रिफाईंड कार्ब्सने बाजारपेठ भरून गेल्या आणि शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या लोकांसाठी अन्नाऐवजी नगदी पिके घेण्यास भाग पडले गेले. 1858 ते 1947 दरम्यान ब्रिटिशांनी 25 दुष्काळ निर्माण केले. एकट्या बंगालच्या दुष्काळात 3 दशलक्ष भारतीयांचा मृत्यू झाला. या नैसर्गिक आपत्ती नव्हत्या, त्या उपासमारीच्या धोरण्या होत्या. विज्ञान पुष्टी करते की अशा परिस्थितीत आपले डीएनए मध्ये ट्रॉमा सोडतात. एपिजेनेटिक्सद्वारे उपासमारीचा आघात पिढ्यानुपिढ्या पुढे जाते. तर आता आपण ज्याचा सन्मान करत आहोत ते केवळ आरोग्याचा प्रश्न नाहीये, तो आता एक अनुवंशिक टाइम बॉम्ब बनला आहे. जर तुम्ही या व्हिडिओशी सहमत असाल तर हो म्हणून कमेंट करा.